5ला शेड्यूल चालू झालं होतं. थोडं उशिराने धावतो आहात, परंतु आता मॅचला इथून सुरुवात होत आहे. एका बाजूला आपण पाहतात संघ महत्वाची लढत लढत असताना वेदांत स्ट्रायकर्स नवली आणि विपक्षात तिरुपती बालाजी या दोन संघांमधलं कडवा संघर्ष तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच स्ट्रायकिंग एंडला प्रतीक आणि एका बाजूला आपण पाहतात यश आहेत. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. डीप मधनं इथून बॉलला पेट्रोलिंग करतील, फेकी येईल. तद्वरती सिंगल स्कोर कार्डला धावसंख्या 1 चेंडूंचा खेळ झालाय आणि फलकावरती 1 रन. 5-5 षटकांचं क्रिकेट असतं, त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं पहिली 2 षटकं अत्यंत महत्वाची असतात. आज KPLची दुसरी रजनी आणि उद्याच्या अंतिम रजनीमध्ये कुठला भाग्यवान कर्णधार असेल ज्याच्या नावे प्रथम क्रमांकाचं करंडक लिहिलं जाईल. डायरेक्ट हिट आणि या वेळेला फलंदाज बॅक टू दी डगआउट. खूप छान पद्धतीने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय सुंदर पद्धतीने कॅरी केलं आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट. फर्निचर डिस्ट्रॉय केले. गॉन. भूमिकाच मुळात महत्वाची आहे. इथे देखील संधी होती. क्रितेश घेरत थोडेसे नाराजगी व्यक्त करतात. वाटतं ना की सुरुवातीच्याच काळात जर संघाला संपूर्णपणे डॉमिनेट केलं तर खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये पकड पहिल्या षटकात राहील. त्या अनुषंगाने प्रयत्न होते क्रितेशचे, ज्यांचे इमोशन सांगून जातात की भाई किती महत्वाचा आहे तो रनआउट. फलकावरती धावसंख्या आहेत. 3 बॉलचा खेळ झाल्यानंतर 2 आणि धक्के लागलाय तो म्हणजेच 1, जिथे बाद होताना बघायला मिळालेत यश पाटील. नेक्स्ट बॉल क्रितेश अगदी खोलवर टप्प्याचं, त्या बॉलला खोदून काढलं थ्रू द मिड ऑफ आणि मिड ऑफला बॉल फील्ड करत असताना धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन. आज दुसरी रजनी आहे KPLची. कुणबी प्रीमियर लीगचा एक जबरदस्त सिस्टमॅटिक मॅनेजमेंट म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. रात्रकालीन स्पर्धेमध्ये आले. ज्या वेळेला आपण पाहतात दिवसाचं क्रिकेट असतं, थोडंसं वेगळं क्रिकेट असतं. नाईट क्रिकेटचा सगळ्याच गोष्टीत एक वेगळा बदल होतो. परंतु KPLच्या कमिटीने सांगितलं की जे काही झालं चालेल, शेवटपर्यंत ही स्पर्धा नाईटच होणार. आणि ज्या अनुषंगानं आपण पाहतायत स्पर्धा नाईटमध्ये आली. अतिशय जबरदस्त पद्धतीनं जी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत उद्याच्या अंतिम रजनीमध्ये कुठले संघ असतील जे अंतिम मॅचकडे प्रस्ताव करतील. नेक्स्ट बॉल. उद्याच्या दिवसात 4:30ला मॅच चालू होतील. लक्षात घ्या जे संघ पुढे क्वालिफाय होतील त्यांना हा मेसेज आमचा अत्यंत महत्वाचा आहे. उद्या कुठल्याही कारणासह डिले नाही चालणार. उद्या खऱ्या अर्थानं आपण पाहतात 4:30ला शेड्यूल कंपल्सरी चालू आहे. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 5 या फलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा. KPLचा थरार असा गेलो आणि हा असा आलो. यस डिझाय. क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं स्वागत आहे.
जिथे आपण पाहतात सामना अत्यंत महत्वाचा, जी लढत चालू आहे, एका बाजूला वेदांत स्ट्रायकर्स नवली आणि विपक्षात संघ खेळताना बघायला मिळतो तो म्हणजे तिरुपती बालाजी. फुलर लेनचा बॉल, या बॉलवरती तुम्ही आक्रमण नाही करू शकले. मी म्हणेन दिवाळीचा बोनस तुम्ही बॉसला सांगितलं की मला नको आहे. ज्या पद्धतीचा फुलर लेनचा बॉल असतो, ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्हाला फुलर लेनचा बॉल मिळेल, त्या बॉलवरती तुम्हाला 100% एफर्ट्स देणं गरजेचं असतं. ते नाही देऊ शकले ज्या पद्धतीने तो डॉट बॉल आलाय. सुरुवात डॉट बॉलनं इथून या षटकाची. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज, याही वेळेला खेळायचं होतं. कव्हरला बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, अगदी अलॉंग दी कार्पेट, जिथून सार्थक घरत बॉलला उचलतील, फेकी करतील, तद्वरती मिळेल ती म्हणजेच सिंगल. आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 6 धावा या धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. फलकावरती 6. विनोद पाटील साहेब आपल्याला बघायला मिळतात, त्यानंतर विपुल घरत असतील आणि संपूर्ण एंटायर टीम, जे खऱ्या अर्थाने एक आयोजक म्हणून चाणाक्ष आहेत. रात्रीचे आता 1 वाजत आलेत, परंतु आयोजक म्हणून तुम्हाला जबाबदारी असते. याही वेळेला पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि क्रितेश घरतनं त्या बॉलला तिथून ऍक्सेप्ट देखील केलं की चालेल, व्हाईट बॉल आहे, तो ॲग्री करावा लागेल. 2 बॉलचा खेळ झालाय. 7 जिद्देश घरत यांना आपण पाहतात, खटाळ्याचा एक दिग्गज क्रिकेटपटू. एका बाजूला अक्षय, एका बाजूला जितमण, एका बाजूला जिद्देश. ही जी नावं आहेत ती सातत्यानं आपण पाहिलेत काटाळ्यासाठी खूप महत्वपूर्ण राहिलीत आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतात मागची अनेक वर्ष अगदी कमी वयामध्ये, कमी कार्यकाळामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि ते जिद्देश घरत ऑन गोलंदाजी ट्रॅक. बॉलचा खेळ झालाय 3 बॉलमध्ये सध्या फलकावरती त्यांनी देखील रन खर्च केलेत 3. फलकावरती धावसंख्या आहेत त्या म्हणजेच 8. रनवेवरती थोडंसं व्यत्यय, पुन्हा स्वतःला त्यांनी थांबवलं आणि रनिंग ट्रॅकवरती तयार झालेत. पुढचा बॉल, याही वेळेला चेंडू मिड ऑफला, सिंगल इथे परिपूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात रनआउटची संधी, जी थोडी मिस झाली. धावसंख्या इथे देखील 2 मिळतील. खूप वेळानंतर धावसंख्या आत्ता जाऊन पोहोचलं ती म्हणजेच 10 वरती. बॉलचा खेळ झालाय 4. नेक्स्ट मॅच आजच्या शेड्यूलचा जर तपासून पाहिला तर एका बाजूला आपण पाहतात संघ असेल सरकार चॅलेंजर्स बेटेगाव, विपक्षात बिरवाडी टायगर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉससाठी रेडी राहायचं. गोलंदाज तयार, चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ फलंदाजाचा. कुश यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगला कॅच टिपलेला आहे. फलंदाज बाद पाहायला मिळतात. हास्य आहेत, ऑल राईट, हास्य ज्यांना बघायला मिळाले गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. अगदी या बॉलवरती विकेट मिळवली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात खूप सुंदर पद्धतीनं जो खेळ आपल्याला बघायला मिळतोय सध्या. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळलंय. मिड ऑफचे खेळाडू बॉलला फील्ड करतील. तुर्ताच मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 वरती. संपलेत षटक. 2 आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 11 रन या फलकावरती आहेत. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. या 3 षटकांमध्ये कहाणी काय होईल हे सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत.
गोलंदाज तिसरे षटक अनुज आलेत. यावेळेला अनुजनं पहिलाच बॉल अगदी कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आले परंतु पुढचा पाय जो होता तो पाय नाही वाकवू शकले. आणि तदनंतर तुमचं फुटवर्क महत्वाचं असतं. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला तुमचं फुटवर्क काम करेल त्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एक चांगले फलंदाज म्हणून सातत्याने दिसत असता. जर ते नाही दिसलं तर मग याच पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला बघायला देखील मिळेल. गोलंदाज तयार. याही वेळेला खूप चांगला फटका जितम घरतच्या बॅटमधनं. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलाय. एक जबरदस्त आणि देखणा दिमागदार षटकार. 6. गोलंदाज तयार होतील. पहिल्या बॉलवरती षटकार. याही वेळेला आपण पाहतात फटका तर जरूर खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून खेळाडू पुढे आले अतिशय सुंदर पद्धतीनं. फेकी विशेषतः जशी क्रितेशला हवी होती ती नाही मिळाली, परंतु इथे जर आपण तपासून पाहिलं तर फलकावरती धावसंख्या एक सहज रीतीने परिपूर्ण होईल. धावांची गती जर तपासून पाहिली तर 18 वरती जाऊन पोहोचतंय. आजच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं मुंबई इंडियन्सनं प्ले ऑफचं तिकीट मिळवलं. 4थ्या क्रमांकावरती आणखीन खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 4 टॉपचे संघ आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आरसीबी 18 वर्ष. येणाऱ्या काळात यंदाच्या वर्षात स्वप्न पूर्ण होतील का, मग तिथे देखील येणाऱ्या काळात काहीतरी व्यत्यय येतील. हे क्रिकेट आहे आणि जिथे आपण पाहतात अनेक आरसीबीचे चाहते देखील आहेत आमच्या कॉमेंट स्टुडिओमध्ये. खोलातला बॉल. धावसंख्या इथे देखील 1 मिळेल. एक सुंदर पद्धतीनं गोलंदाजीची हाताळण. एक षटकार ठोकल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही गोलंदाजाने. बॉलचा खेळ झालाय 4 आणि धावसंख्या आहेत त्या म्हणजेच 19. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 धावा. कुणबी प्रीमियर लीग 20-25 आणि 5वं पर्व 5व्या हंगामात डे नाईट स्पर्धा. याही वेळेला रिव्हर्स स्विच केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप जबरदस्त पद्धतीनं फील्ड केलं आणि मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्यानं थेंबे थेंबे तळे साचे सध्या मॅचमध्ये इक्वेशन चालू आहे. सिंगल डबलनं स्कोर कार्डला पुढे नेण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 20 आणि 20 वरती धावसंख्या स्थिर आहे. 2 धक्के देत असताना शेवटचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. डायरेक्ट हिट लागला असता तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता देखील होती. 3 षटकांचा खेळ संपलाय. सुरळीत चाललाय. आतापर्यंत बॅटिंग करत असताना संघाला रन हवे आहेत. वेदांत स्ट्रायकरला तिरुपती बालाजी सांगतात की नाही सहज देणार. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 21 रन. येणाऱ्या काळात आणखीन 12 बॉल आहेत. या 12 बॉलच्या कहाणीमध्ये काय होईल हे सांगण्यासाठी येऊया एक छोटासा ब्रेक घेऊन आणि तदनंतर या मॅचला जोडूया. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती 22 आहेत. वेलकम बॅक. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत फलंदाज प्रतीकसाठी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि जिथे आपण पाहतायत त्या बॉलला अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढलं. मिळतंय सिंगल. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत आम्हाला आमचे गुणलेखक दर्शवतात 23 धावा धावफलकावरती असतील. 23 ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा या धावफलकावरती आहेत.
खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धेची दुसरी रजनी बघायला मिळत आहे. कालच्या दिवसात थोडंसं शेड्यूल लांबवलं गेलं, परंतु आज या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतात अतिशय सुंदर पद्धतीनं सगळं काही सुरळीत चाललंय. इथून येणाऱ्या आणखीन जे 3 मॅच आहेत ते अत्यंत महत्त्वाचे राहतील. गोलंदाज तयार, जबरदस्त फटका. चीतम घरतची ही एक वेगळी कुशल कामगिरी. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक रिप्लेस मिळाले तुषार घरतचे. तदनंतर कोणाकडे जायचं तर आयकॉन जितम घरत यांच्याकडे गेले आणि तदनंतर जितम घरतनं दाखवून दिलं की मला तुम्ही चॉईस केलं ना, हरकत नाही, तुमच्यासाठी मी चांगलंच खेळ करणार. तेजसचा घेतलाय समाचार बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाताना. आता धावांचा वेग वाढतोय. ज्यावेळेला दुसरी इनिंग येईल त्यावेळेला तुम्ही 50-55 पर्यंत पोहोचलात तर मिडनाईटला त्या धावा अंडर फ्लडलाईट होणं तेवढंसं सोपं नसतं. गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस आले आणि तेजस यांचं स्वागत केलं फलंदाज जितम घरतनं दमदार पद्धतीने. धावसंख्या 29. पुढचा बॉल इथे लाव उडपिल आणि पंचांनी उचललाय बोट आकाशाकडे. ऍब्सोल्युटली प्लम सापडलेत, गॉन. नवीन फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा जे आता दाखल झालेत. अनिकेत यांना आपण पाहतायत. अंडरम पासूनचा प्रवास आणि तदनंतर अनिकेत हेही नाव चर्चेतलं सध्या राहिलं. वेदांत स्ट्रायकर्स पहिल्याच मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी, जे 2 बॉल 8 रन त्यांच्या बॅटमधनं आले. याही वेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु वेग दिला गोलंदाजानं अतिशय चांगल्या पद्धतीनं. एक षटकार खेळल्यानंतर पुढचे तुम्ही 2 बॉल ज्या वेळेला डॉट टाकता त्यावेळेला तुमची गुणवत्ता समजते. खऱ्या अर्थानं तुम्ही चांगल्या धाटणीचे गोलंदाज आहे, तुम्ही सिद्ध केलंच स्वतःला. एक षटकार आला होता, तदनंतर विकेट घेतली त्याच फलंदाजाची, तदनंतर पुन्हा डॉट बॉल आला आणि आता या डॉट बॉलचं प्रेशर थोडंसं बॅटिंग टीमवरती आहे. अनिकेतसाठी पुढचा बॉल, गोलंदाज तयार. ऑन साईडला फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, शेवटच्या क्षणाला सुटलाय कॅच आणि तिथे क्षेत्ररक्षक सार्थक घरत ज्यांच्याकडनं अपेक्षा कमी असतात. क्रितेश घरत देखील सांगतात की भाई क्या चल रहा है, नहीं चलेगा ये सब. आणि ज्या वेळेला आपण पाहतात 2 रन जिथे विकेट होती तिथे तुम्ही 2 रन दिल्या, यालाच तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाही. फटका बराच काळ हवेत होता. बॅटिंग मध्ये आपण पाहतात मिडल ऑफ द बॅट जरूर झालं परंतु तेवढं ताकद नव्हती फटक्यामध्ये जे सीमा रेषाची वेश ओलांडेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतील तत्पूर्वी मिळतंय इथे लेग बाईटचे संकेत आणि संपतायत 4 षटक. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 32 धावा, उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात आणि ऐकूया श्रवणीय गीत.
चॅलेंजर्स बेटेगाव आणि विपक्षात बिरवाडी टायगर्स दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच तो आपल्याला बघायला मिळेल. सरकार चॅलेंजर्स बेटेगाव आणि एका बाजूला बिरवाडी टायगर्स. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या. फलकावरती 32 झालेत आणि आता शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धेय केतन राऊत आपल्याला पाहायला मिळतील. पास्तळचे तेही गोलंदाज पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले आणि तेच सिद्धेय यांना आपण पाहू शकाल. एक चांगले गोलंदाज पहिल्या मॅचमध्ये प्रभावी केलं. गोलंदाज तयार होतील. इथे आपण पाहतात प्रचंड वेग आणि वेगासहित तुमचा टप्पा, याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. जिथे पंचांच्या भूमिकेत अक्षय नाईक असतील त्यांनी दर्शवलं की बाईकचे संकेत आहेत. म्हणजे सिंगल तर जरूर आहे. या सिंगलच्या साह्यानं 33 वरती सध्या 3 धक्के दिसतात. 5 बॉलचा खेळ उर्वरित. एका बाजूला सरकार चॅलेंजर्स बेटेगाव आणि विपक्षात बिरवाडी टायगर्स. दोन्ही कर्णधारांना आमचा आवाज पोहोचला असेल तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण या 5 बॉल नंतर रेडी राहा. जो महत्वाचा मॅच आणि त्या मॅचचा टॉस देखील होईल. सिद्धेयचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा व्यवस्थित कनेक्शन नाही. प्रतीक शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जरूर राहिलेत, परंतु जो खेळ स्वाभाविक होणं होतं तो खेळ आतापर्यंत नाही झालाय. प्रतीकचा जो खेळ आहे तो जाणला जातो त्यांना मोठ्या फटक्यासाठी. जर आणि तर क्रिकेटमध्ये सगळे दिवस नाही सारखे, ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात. 2 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलवरती सिद्धेयनं 2 रन खर्च केल्या. जिथे एक बाई झाली, एक सिंगल आली आणि फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकाल. मॅचला कंट्रोलमध्ये ठेवलंय. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते तिरुपती बालाजी. याही वेळेला चांगला चेंडू जिथे क्रितेश गरत अंडर 23 चे गोलंदाज आहेत त्यांना घेऊन क्रितेश गरत आपले खूप चांगले एक्सपिरियन्स शेअर करतात आणि तदनंतर त्यांना एक्सपिरियन्स शेअर करत असताना कुठल्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी या अनेक गोष्टींचे सल्ला सवलत देत असताना आपल्याला बघायला मिळाले. आता इथे डॉट बॉल आलाय. धावसंख्या 34 वरती स्थिर आहे. तुम्हाला ज्या वेळेला लढायचं असेल त्यावेळेला 40+ करणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा या वेळेला फुलर लेनचा बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय कॅच. फुलर लेनच्या बॉलवरती मिळाली विकेट. गॉन. गोलंदाज तयार होतील. या वेळेला अगदी येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार तर जरूर केला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि इथे टिपलाय कॅच. तिरुपती ग्रुप सध्या लीड करते या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं सिद्धेयने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 34 आहेत. फक्त म्हणून नाही चालत. निवियाचे बॉल ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये आहेत ना त्यावेळेला 34 रन देखील भरपूर झाल्या. जर तुमच्याकडे लढण्यासाठी चांगले गोलंदाज असतील. आता शेवटचा बॉल बाकी आहे. प्लीज विचार न करता आपल्या मैदानात लवकर फलंदाज पाठवा. आणि नेक्स्ट मॅच एका बाजूला सरकार चॅलेंजर्स बेटेगाव आणि एका बाजूला बिरवाडी टायगर्स. 2 कर्णधार तिथे जोडले जातील. स्वस्तिक पाटील आपल्याला पाहायला मिळतील आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि जे निश्चित स्वरूपात दोन्ही कर्णधारांची बाईट होईल आणि तदनंतर त्याही मॅचचा टॉस देखील होईल. लवकरात लवकर फलंदाज दाखल करा. चला वेळ कमी घेता. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. नवीन बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळवा प्लीज.
34 आणि 34 वरती 5 धक्के दिशांक आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल देखील आपण पाहतात जबरदस्त पद्धतीनं सिद्धेनं हाताळला. तिरुपती बालाजी या संघानं खऱ्या अर्थानं मॅचला संपूर्ण 2 षटकांमध्ये आपल्या नावी केलं, जिथे फक्त फलकावरती 34 राहिल्या 35चा पाठलाग आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय जिथे स्वस्तिक पाटील सर जोडले जातील. ऐकूया त्यांचा आवाज. हॅलो माईक चेक. यस विनंती करेल सरकार चॅलेंजर पेटेगाव त्यांच्या विरुद्धमध्ये पिरवाटी टायगर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. यस उमेश चिखरत यांच्या हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल पेटेगाव तर दुसऱ्या बाजूला बिरवाडी. यस उमेश चिखरत साहेबाला विनंती करेल आपण या टॉस करणार आहोत. चला बेटेगाव संघ आपला कर्णधार पाठवा. यस एका बाजूला आपण पाहू शकाल कृपेश पाटील. यस या लगेच आपण टॉस करणार आहोत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते मात्र आजच्या दिवसातली 8वी मॅच. यस कॉल केला जातोय आणि बेटेगाव संघाकडून KPL टॉस विन होतोय. यस टॉस विन केलाय. जास्त वेळ घेणार नाही. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. यस क्षेत्ररक्षण निवडलंय. बेस्ट ऑफ लक देईल कृपेश दा तुला या मॅच करता. एकच विचारेल निर्णय मनासारखा आहे की मनाविरुद्ध आहे? मनासारखं आहे. यस फलंदाजी पाहिजे होती आणि फलंदाजी आले. मॅच करता बेस्ट ऑफ लक देईल. आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडूया. उत्कर्ष पाटील कमन. इथे आपण पाहतात दुसऱ्या इनिंगला सुरुवात देखील होईल.
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच अक्षय. एका बाजूला फलंदाज सार्थक आणि साथीनं हास्य घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ न घेता प्लीज आपण थोडंसं स्पीडअप करत राहा, कारण यानंतर देखील 3 मॅच आहेत. जरी आपण एक एक मॅचला किमान 1 तास दिला, 1 तास नाही आपण जास्त घेतो म्हणा, 1.5 तास घेतात, त्या अनुषंगानं वेळेचा विचार 5 वाजतील. तर थोडंसं लक्षात घ्या, इथून स्पीडअप करणं गरजेची भूमिका राहील. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय घरत, स्ट्रायकिंग एंडला सार्थक घरत, नॉन स्ट्रायकिंग एंडला हास्य घरत. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतात खेळून काढलंय. खेळायचं होतं ऑन साईडला, व्यवस्थित नाही कनेक्शन झालं, सिंगलनं सुरुवात होते. एका बाजूला हास्य आहेत, हास्य यांना आपण पाहू शकाल डाव्या हाताचे एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं तिरुपती बालाजी या संघानं. आणि तदनंतर खऱ्या अर्थानं ओपनिंग पेअरसाठी एक चांगले क्रिकेटपटू म्हणून सध्या या स्पर्धेमध्ये चर्चेत राहिलेत अंबटगोडचे मैदान. आणि एक अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं भव्य असं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. येणाऱ्या काळात खासदार चषकाला देखील सुरुवात होईल. ऑल इंडिया आयकॉन असे सर्व संघ आपल्याला देखील बघायला मिळणार आहेत, ज्यामध्ये आपण पाहतात मुंबईचा संघ आहे, पालघर ताई पॅकर्स आहे, तदनंतर पुण्याचा संघ आहे, रायगडचा संघ आहे, गुजरात की खुशबू तिथूनचे देखील खेळाडू बघायला मिळतील. आणि असं दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेली स्पर्धा येणाऱ्या काळात 26 ते 30 अशी 5 दिवस एक सुंदर स्पर्धेमध्ये, जिथे चंद्रकांत शेट्टे सर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, IPL कॉमेंटेटर कुणाल दाते असतील, तदनंतर आपण पाहतात याच विभागातले दीपक संके सर असतील, प्रीतम घरत असतील, तदनंतर आपण पाहू शकाल असे दिग्गज समालोचकांची देखील टीम आहे. फटका चांगला खेळलाय, सिंगल झाला आणि दुसरीचा प्रयत्न होता ना, धावसंख्या 2 देखील इथे फ्लाय होईल. मागचा बॉल जो डॉट आला होता त्या डॉट बॉलचं प्रेशर या बॉलवरती हटवलं आणि इथे 2 रन मिळवल्या. 3 बॉलचा खेळ झालाय, फलकावरती 3 धावा आहेत. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झाला आणि टॉस झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथे देखील तीही मॅच तेवढीच मजाशीर राहील. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहेत, जगलिंग झाले, सिंगल झाली, दुसरीचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हे क्रिकेट महत्वाचं आहे. तुम्ही आजचं आधुनिक काळचं क्रिकेट तपासून पाहिलं तर फक्त षटकार आणि चौकार याच क्रिकेटला जास्तीत जास्त प्राधान्य दिले जातं. तुम्ही अलीकडे मागे 20-25 वर्ष ओलांडून पाहिली तर MRAचे बॉल असायचे, जिथे षटकार खूप कमी असायचे. अलॉंग दी कार्पेट सिंगल डबल याच खेळाला खूप जास्त महत्व दिलं जायचं. परंतु आजचं क्रिकेट थोडंसं फास्ट झालं. आजच्या क्रिकेटला आधुनिक बदल झाले, आजच्या क्रिकेटमध्ये वेगळे बॉल झाले, आजच्या क्रिकेटमध्ये बॅट चांगल्या यायला लागल्या. ऑन साईडला फटका हास्यच्या बॅटमधनं चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, हास्य घरत नावाचा आलाय चौकार. 4. धावसंख्या फलकावरती या चौकाराच्या मदतीने 9 धावा. आधुनिक क्रिकेट खऱ्या अर्थानं बदलताना बघायला मिळाला. आज जास्तीत जास्त डाव्या बॅटनं आडव्या बॅटनं फटके खेळण्याचे प्रयत्न असतात. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं बॉलला जरूर खेळलंय, सिंगल झाली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन देखील झाल्या. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधलं समन्वय चांगलं आहे. त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी जर तुमच्याकडे चांगल्या असतील त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं एक चांगले धावपटू म्हणून दिसत असता. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये करायच्या 24 रन या मॅचला जिंकण्याकरिता कोण जिंकणार आणि कोण हरणार ही कहाणी चालू आहे. या कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. एका बाजूला वेदांत स्ट्रायकर्स नवली आणि विपक्षात संघ उभा असताना आपल्याला बघायला मिळते तिरुपती बालाजी. या 2 संघांमधला द्वंद्व, या 2 संघांमधलं कशमकश जिंकणारा संघ खऱ्या अर्थानं पॉइंट्स टेबलला खऱ्या अर्थानं लीड करताना बघायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ज्यांनी चांगले क्रिकेट खेळलेले आतापर्यंत. वेदांत स्ट्रायकर्स नवली याही वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय जो लोएस्ट स्कोरिंग सामने डिफेंड करणं जाणतो. तर एका बाजूला तिरुपती बालाजी सांगतात की 24 बॉल 24ची मॅच आपण पाहतायत, जी खऱ्या अर्थानं स्कोर कार्डला धावसंख्या 11 आहेत. 24 बॉलमध्ये 24ची गरज आहे. पुढचा बॉल, धावसंख्या फलकावरती 11, गोलंदाज तयार. सार्थकनं पुन्हा एकदा बॉलला अलॉंग दी कार्पेट खेळलं. लॉंग ऑन मधले खेळाडू पुढे येतील. 24 बॉल 24ची गरज असताना जोखीम घ्यायची काही गरज नाही. तुम्ही इथे समजदारीचं क्रिकेट देखील खेळू शकता, जे क्रिकेट हास्याने खेळलंय. सिंगल डबल मध्ये एक फटका जर खराब चेंडू आला त्याच्यावरती मोठं प्रहार, या गोष्टी असायला हव्या. त्यावेळेला तुम्ही एक सेन्सिबल क्रिकेटपटू दिसता आणि सध्या हास्यानं जबरदस्त कामगिरी केली. नो डाऊट
अबाउट इट ज्यांनी सिंगल डबल याही खेळाला महत्व दिले, एक चौकार देखील शोधला आणि 6 बॉलचा खेळ त्यांनी केला, 10 रनचं कॉन्ट्रीब्युशन देखील दिलं. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगचे, वेगाने पुढे आलेत. हास्य इथे 2 रन परिपूर्ण करतील, धावसंख्या 2 न गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 वरती. 35 पाठलाग आहे, जिथे फलकावरती 14 या धावा आता जाऊन पोहोचतायत. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच या षटकामध्ये 2. कुणबी प्रीमियर लीग 20-25 एक सुंदर असं आयोजन नियोजन अंडर नाईट फ्लड लाईट मध्ये. याही वेळेला फुलरलेनचा बॉल होता, प्रॉमिसिंग मनासारखं कनेक्शन नाही झालं हास्य यांचं, परंतु सिंगल काही नाही रोखू शकत. या धावसंख्या 1 ने आकार घेत सध्या 15 धावा या फलकावरती आहेत. जी सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये व्हायला हवी ती बॅटिंग करणाऱ्या टीमला मी म्हणून मिळाली, कारण ते बिनबाद 15 आहेत. येणारे आणखीन 3 बॉल आहेत आणि त्या 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला बाकी असताना गोलंदाज तयार. यावेळेला स्लॉक स्वीप सार्थक करत फ्लॉप शो चालू असताना इथे आपण पाहतायत आता रनआउटची संधी आणि रनआउटच्या संधीमध्ये फलंदाज बाद होत आहेत. फ्लॉप शो पिक्चर चालूच आहे. सार्थक गरजच्या बॅटमधनं धावा येत नाहीयेत आणि ही डोकेदुखी वाढत चाललंय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बिरवाडीचा वंडर बॉय ज्याचं नाव क्रितेश घेरत. सार्थक गरजचा खराब फॉर्म आपल्याला बघायला मिळाला, अपेक्षा स्वतःला शोधत आहेत. जो सार्थक हरवलेला आहे खऱ्या अर्थानं जाणले जातात. चांगले इनिंगला बिल्ड करणं हा त्यांचा स्वाभाविक खेळ आहे, परंतु मागच्या सलग 3 मॅचमध्ये प्रभावी कामगिरी जी नाही झाली आणि सध्या या षटकामध्ये आता 4 बॉलचा खेळ झाल्यानंतर फलकावरती 15 रन आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला हास्यासाठी या फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. रेडी नव्हते, हा कॅच तुम्ही टिपू शकत होतात, परंतु रेडी नसल्या कारणाने बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेला. तुम्ही संघामध्ये ज्या वेळेला तुमची वर्णी लागते त्यावेळेला तुमचं डेडिकेशन, तुमचे एफर्ट्स, तुमचे एकाग्रता होणं हे गरजेचं असतं. थोडंसं त्याचं मिसिंगच झालं आणि धावसंख्या इथून 4 ने आकार घेताना बघायला मिळाल्या. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडने इथे देखील खेळलंय चांगलं क्रिकेट. फलकावरती षटक संपतात ते म्हणजेच 2 आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करणारी टीम इथे पुढे आली. ज्यांनी खऱ्या अर्थानं 2 षटकांमध्ये 20 रन देखील केले. 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये करायचे 15 रन या मॅचला. एका बाजूला संघ जर तपासून पाहिला तर आपण पाहतात तिरुपती बालाजी, क्रितेश घेरत संघाचे स्टार आयकॉन खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये नुकताच दाखल झालेत. बॉल आहेत तुमच्याकडे, 18 रन करायच्यात तुम्हाला. 15-20 रन पहिल्या 2 षटकांमध्ये जबरदस्त सुरुवात. जी सुरुवात लाजमी आहे आणि ती सुरुवात करणं गरजेची भूमिका आहे, ती सुरुवात देखील बघायला मिळाली. इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 मध्ये यश आलेत. गरज आहे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 15 रनची. एका बाजूला हास्य घरत जे जबरदस्त चर्चेत आहेत. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडने बॉलला फक्त दिशा दिली. बॉल चाललाय जिथे बॅकवर्ड पॉइंटचे खेळाडू होते वेगानं आले. फेकी विशेषतः नाही चांगली आली, परंतु बॅकअपला खेळाडू होते. सिंगल मिळतंय. एका बाजूला क्रितेश आहेत. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 14 रनची गरज असताना आता फिल्डिंग टीमला ऑप्शन तुमच्याकडे एकच आहे. तुम्हाला शोधायचे तर ते म्हणजेच विकेट, आणि जर ते विकेट योग्य वेळेत शोधले तर या मॅचमध्ये तुम्ही देखील शिरकाव करू शकता. जर आणि तर क्रिकेटच्या खेळामध्ये विषयच नाही. तुम्हाला त्या वेळेमध्ये त्या गोष्टी करणं गरजेचं असतं. पुढचा बॉल खोलवर टपाचा बॉल होता. क्रितेशने इथे सिंगलला ढकललं, दुसऱ्यासाठी पुश झालेत आणि हास्य गरजचा कॉल होता की डेंजर एंडला मी पोहोचून जाईल, आणि ज्या अनुषंगाने ज्यांनी 2 रन परिपूर्ण केल्या पळून
धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23. 23 धावा या धावफलकावरती आहेत. 23 धावा या धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज होतील तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. खोलातला बॉल, जबरदस्त चेंडू. क्या बात आहे यश पाटील. क्रितेश घरतसाठी अगदी क्रिकेटचं अस्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं आणि खाण्याची चारी बाजूने बंदिस्त केलं. अगदी अनप्लेबल अशी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या हातखंडाचा योग्य वापर, योग्य पिचिंग, योग्य लाईन और लेंथ या तिन्ही गोष्टींचा अवलंब पाहायला मिळाला. रनवेवरती थोडंसं व्यत्यय आलं आणि योग्य वेळेत सावरलं गोलंदाजानं यशनं. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच या षटकामध्ये 3 बॉलमध्ये खर्च केले त्यांनी देखील 3. 23 धावा फलकावरती, 12ची गरज. क्रितेश घरत साठी हाफ ट्रॅकरचा बॉल आणि क्रितेश घरत या बॉलला नाही सोडणार. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय. कडक षटकार. KPL चा एक जबरदस्त 6. साधारण चेंडू. मी म्हणेन की अर्ध्या विकेटवरती तो बॉल ठेवला आणि अर्ध्या विकेटवरती त्या बॉलला इथे थारा नाही. ज्या पद्धतीनं स्ट्रोक खेळत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. आलाय षटकार. याही वेळेला क्रितेश घरतचा फटका फसतोय आणि जिथे फलंदाज बाद होत असताना गॉन. इथे जर आपण पाहिलं तर 29 रन आणि या स्पर्धेसाठी लाईव्हला शुभेच्छा देखील देत असताना प्रथमेश अर्थातच गुड्डू पोफरनचा ब्रँड आणि एका बाजूला आपण पाहताय दिवेश मोरे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभेच्छा देतात. एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीसाठी. नुकताच जी शिवआसरा अक्करपट्टी स्पर्धा झाली तिथे मालिकावीर ज्यांच्या नावी किताब राहिला तेच प्रथमेश गुड्डू. त्यांच्याकडनं इथे या स्पर्धेला शुभेच्छा तर त्यांचं वेलकम आहे. साथीनं दिवेश यारों के यार एवन जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. फलकावरती 30 आहेत. आता 12 मध्ये करायच्यात 5 रन या मॅचला जिंकण्याकरिता. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये करायच्यात 5 रन. पहिलाच बॉल स्टीअर केलाय. अगदी शॉर्ट पॉइंटचे खेळाडू बॉलला उचलतील तत्पूर्वी मिळेल सिंगल डबलनं या मॅच मध्ये हास्य घरतनं मॅचला पुढे नेलं. महत्वाचं असतं ज्या वेळेला तुम्ही ओपनिंग पेअरला दाखल होता त्यावेळेला तुमच्यातली गुणवत्ता सिद्ध करण्याची ती योग्य वेळ असते. लो स्कोरिंगचे सामने अनेक वेळा इथे आपल्याला टफ कंडिशन मध्ये बघायला मिळालेत परंतु हास्य घरतने मागे वळून पाहिलं नाही. जी संधी त्यांना मिळाली त्याच्यावरती खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी करत चांगलं क्रिकेट. याही वेळेला खूप चांगल्या पद्धतीनं पाडल स्वीप केलाय. फटका चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि शेवटच्या क्षणाला हातांची उंजळ खऱ्या अर्थाने रिकामी राहिली आणि धरती मातेला हा चेंडू दान झालाय. फलंदाज इथे बाद होता राहिले आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात फलकावरती आकार घेतील त्या म्हणजेच सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने फलकावरती 32. गोलंदाज तयार. याही वेळेला भन्नाट वेगासहित चेंडूची हाताळण होती. पंचांनी सांगितले की तो व्हाईट बॉल आहे. तुमचा योग कसा असतो हेही महत्वाचं आहे. वेग तुमचा जर चांगला असला तर त्याचा टप्पा महत्वाचा असतो. स्कोर आर लेवल. आता इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 4थ्या षटकात कहाणी अशी झाली. वेदांत स्ट्रायकरची गोलंदाजी थोडीशी खऱ्या अर्थानं आपण पाहतात खर्चिक राहिली आणि ज्या पद्धतीने आता स्कोर आर लेवल अवघ्या 1 रनची गरज आहे. गोलंदाज होतील तयार.
दिशांक घरत यांना आपण पाहतात एका रनची गरज असताना. इथे देखील व्हाईट बॉल आणि विजयाचा शंखनाद. तिरुपती बालाजी या संघानं खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. मॅन ऑफ द मॅच त्याही किताबाकडे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ दी म्हणजे दोन नॉमिनी होते. एका बाजूला आपण पाहतात बॅटिंग हास्यानं चांगली केलं. सिद्धेने देखील 1 रन देऊन 2 विकेट